लग्नाला 1 वर्ष झाले आणि त्यासाठी आमच्या घरी होती ॲनिव्हर्सरी पार्टी. ॲनिव्हर्सरी पार्टी ही फक्त फॅमिलीसाठी नव्हती, तर ह्या एका वर्षात आमच्या आनंदात, आमच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या क्षणात आमच्यासोबत, आमच्या फॅमिलीसोबत आमचे फ्रेंडही होते. पण आजचा हा खास दिवस त्यांच्याशिवाय अपूर्णच होता. तर घरच्या वातावरणात गप्पा, मस्ती, स्वादिष्ट जेवण आणि भरपूर आठवणी तयार करायला चला पाहूया आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीची पार्टीची पूर्ण तयारी, धमाल, मस्ती आणि न विसरणारे क्षण. पार्टीची तयारी सकाळपासूनच सुरू झाली. ब्रेकफास्ट झाल्यावर हे लगेच त्यांच्या मित्रांना घेऊन मार्केटमध्ये निघाले. आजचं मिशन एकच, पार्टीसाठी लागणारे सगळे सामान जमवायचे. सुरुवात झाली चिकनच्या दुकानापासून. चिकन घेतले, मग भाजीपाला, मसाले, ग्रोसरी, एक एक करून सगळी खरेदी पूर्ण झाली. बग 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 और ना डिस्काउंट देने वाला है, मार्जिन लेने का अभी। ये देखो क्या है, प्लेट है, बैग है, ये नॉर्मल प्लेट, गिलास, तो अपना क्या बोलते हैं चम्मच है, ये बुलाने के लिए वाटी है। लेट्स पार्टी। इकडे यांची पार्टीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी चालू होती. तोपर्यंत आम्ही घरी इकडे जेवणाची प्रिपरेशन चालू केली. मेनू तर आधीच फिक्स केला होता. तर मेनूमध्ये नॉनव्हेजसाठी होतं चिकन सुक्का आणि चिकन रस्सा, त्यासोबत भाकरी. तर व्हेजमध्ये होते छोले, डाळ तडका आणि जिरा राईस आणि त्यासोबत कुरकुरीत पापड. पहिला तर मी ठरवलं होतं की सगळं दोघांनी मिळून करायचं, पण नंतर मी ताईला मदतीला बोलवून घेतले. कारण खरं सांगायचं तर लग्नाआधी मला स्वयंपाक फारसा येत नव्हता आणि मी कधी केलाही नव्हता. पण लग्नानंतर मी हळूहळू स्वयंपाक शिकले म्हणण्यापेक्षा अजूनही मला बऱ्यापैकी स्वयंपाक जमत नाही. आणखी आज आमच्या घरी जेवायला आमचे 15 ते 16 फ्रेंड्स येणार होते. त्यामुळे एवढा सगळ्यांचा अंदाज मला तरी नव्हता. त्यामुळे मग ताईसोबत असल्यामुळे कामही पटकनी झालं आणि माझा आत्मविश्वासही वाढला. हा बाबा, म्हणजे चुकलं तर कोण तर आहे सांगायला आणि कमी जास्त आपल्याला अंदाज विचारायला कोणतर सोबत असले की अर्धं टेन्शन तिथंच कमी होतं. इकडं ताईने झटपट कांदा चिरून दिला आणि नंतर कांदा चिरल्यानंतर मी लगेच कढई गॅसवर ठेवली. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतला. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी चिकन स्वच्छ धुवून ठेवले आणि कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत तळल्यानंतर इथं चिकन मॅरिनेट करायची प्रिपरेशन चालू केली. इकडं ताईने छान दही फेटून घेतलं आणि त्यानंतर आलं लसूण पेस्टही तयार केली. मग तळलेल्या कांद्याच्या उरलेल्या तेलात फेटलेले दही, जिरेपूड, धणापूड, लाल तिखट आणि एक लिंबू पिळून घेतला आणि इतर मसाले घालून सगळं छान एकजीव करून घेतले आणि तयार झालेला मसाला चिकनवर ओतून व्यवस्थित त्याला लावून घेतला. मसाला चिकनला व्यवस्थित माखून झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली. त्यामुळे चिकनची चव अजून जरा छान येणार होती. मग ते मस्त मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवलं आणि तोपर्यंत इकडं आम्ही आमटीची तयारी चालू केली. एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आणि इकडं मस्त चिकनला हळद आणि मीठ लावलं आणि त्यानंतर ते शिजायला टाकलं. आता चिकन इथं शिजूपर्यंत आपण आता सुक्याची तयारी करू. सुक्कं चिकनला फोडणी देण्यासाठी सर्वात आधी मी कढईत तेल गरम केले. तेल तापल्यावर त्यात जिरं टाकले. जिरं तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घातला आणि कांदा छान परतला. कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून त्यात मीठ घालून घेतले. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले टमॅटो टाकले. टमॅटो घालून सगळे छान एकजीव करून घेतले. टमॅटो आणि कांदा व्यवस्थित मऊ भाजल्यानंतर त्यात बारीक केलेले सुके खोबरे घातले. एकीकडे मी इकडे चिकन सुक्याची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे तोपर्यंत डाळ तडक्यासाठी ताईने डाळ शिजायला ठेवली. मसाला पण टाकायचा आहे. इथं मी एक एक गोष्ट ताईला विचारून करते ते, कारण किती जरी केला तरी ह्या फील्डमध्ये आमच्या ताईंना 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. मी किती जरी केलं तरी सध्या फ्रेशर आहे. असं कोणतरी सोबत असलं ना, मोठ्यातलं मोठं कामसुद्धा एकदम सोपं वाटायला लागतं. मी आहे ना, फक्त एवढीच भावना खूप मोठा आधार वाटतो.
मी फोडणीसाठी फक्त घरातला घरगुती मसालाच घातला होता आणि दुसरा कोणताही मसाला वापरला नाही, कारण चिकन मॅरिनेट करतानाच सगळे मसाले घातले होते. मग मॅरिनेट केलेले चिकन कढईत घालून व्यवस्थित हलवून घेतले. इथं चिकनची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला खाली उभारून ते मिक्स करता येईना, म्हणून मी विचार केला वरती उभारून मिक्स करायला स्टार्ट केलं, कारण ते व्यवस्थित खालनं जर मिक्स केलं नाही तर ते लागण्याची शक्यता होती. आता इकडे चिकन मस्त शिजतंय. आता आपण आमटीची तयारी करून घेऊया. सर्वात आधी पात्याला तेल गरम करून घेतलं, त्यात जिरे टाकले. जिरे तडतडले की त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरे, आलं लसूण यांचे ताजे वाटण घालून छान परतून घेऊ. आणि आता नंतर थोड्या वेळाने 2-3 टमॅटोची पेस्ट करून ह्यात टाकू आणि परत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आलं लसूण फक्त ह्याला ठेवते ताई, छोलेला लसूण सोडलाय डाळीला. एवढे भाज झालं ना ताई, सगळा मसाला पटपट. आता टमॅटो मऊ होऊपर्यंत मसाला तेल सोडायला लागला की त्यात घरच्या खड्या मसाल्याची पावडर, आलं लसूण पेस्ट, जिरं पूड, धनपूड आणि घरातले लाल तिखट घातले. मग हा मसाला मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. 2 चमचे टाकले आणि चमचे टाकतो 3. आणि मला चटणी टाकल्यावर वास कसला भारी येतोय. चटणी छान आहे. आता सर्व मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात आता आपण जे चिकन शिजवून काढलेलं ते पाणीसहित ओतून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी करून मी त्यात वतलं आणि झाकून ठेवलं. आणि आता इकडे बघा, तोपर्यंत आपलं चिकन शिजलेलं आहे. शिवानी हॅलो विथ द हेल्प ऑफ जाऊबाई. जाऊ मला आवड वाटते, नाही भारी वाटते. तू पण लाईक शेअर सबस्क्राईब. आता फायनली इथं आपला सगळा बेत तयार झालेला आहे. नॉनव्हेजमध्ये झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं, तर व्हेजमध्ये स्वादिष्ट छोले, डाळ तडका आणि जिरा राईस. आणि दुपारी बरोबर 3 वाजता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि आता बघता बघता संध्याकाळचे 7 वाजले. 4 तासाच्या मेहनतीनंतर अखेर सगळं जेवण तयार झालं आहे. आता मी पटकन जाऊन आवरते, तोपर्यंत ताई पापड तळत आहेत आणि गरमागरम भाकऱ्याचंही पार्सल आलेलं आहे. आता आमचे एक मेंबर यायला सुरुवात झाली आहे आणि इकडे आम्ही टाइमपाससाठी काही स्नॅक्स आणले होते. आकाश आकाश स्माइल छान. निकिता माझा हे पहिले एक वर्ष झालं होतं. चेअर्स. खूपच हालाकीचे दिवस होते. आम्ही खूप कष्टातून दिवसाला एक खायला काय अन्न तर खात नव्हतं. मला सांगतात ते मोठी गोष्ट आहे. रेकॉर्डिंग पण करून बोल. नक्की तुमचं मी बघून घ्या. आम्ही आतापर्यंत 100 दिवस करून झालाय. 100 दिवस आम्हाला वाट नव्हतं बघायला भेटेल. बघतो आम्ही, ही मोठी गोष्ट आहे. त्या तुम्ही सगळे सहभागी झाला ही तर मोठी गोष्ट आहे. तिकडे मोठा वाढ आहे. अरे त्यांचे ते दिवस बघून झाले, त्यांची काय म्हणतात प्रेरणा घेऊन आम्ही जगतोय पुढे पुढे. पहिल्यांदा सोनाली वहिनी होत्या, मग अश्विनी वहिनीकडे बघतो. आम्ही म्हणूनच लवकर चायनीज कॉर्नर टाकणार आहोत. ते रेकॉर्डिंग मध्ये कधी वेगळं दिसतंय. इथं प्रतिका वहिनी नाही, जास्त त्यांना मी अजून थोडासा घाबरला असता. आवाज निघलं. 2 शब्द बोला तुम्ही. अहो वहिनी बोला, शांत करून टाका 2 मिनिटात. आपल्या माणसाबद्दल हक्काचा माणूस. मजा घेते तुमच्या समोर काढला तर प्रेम 3 वर्षाचं लग्न. हो माय गॉड. 10 वर्षाच्या वरती नवले भाव हे शिकतील. घरी प्रेम करा, पण कॉल नाही करायचं, व्हिडिओ कॉल नाही करायचं, मेसेज नाही करायचं, पण घरी प्रेम कसं करायचं? राहायचं.
वहिनी प्रेम कसं करायचं बिना कॉल बिना व्हिडिओ कॉल असं आम्ही केलं ना कसं असं आजच्या काळात होत नाही तसं प्रेम आता बिना व्हिडिओ कॉल तर प्रेम नाही होत. आजकाल व्हिडिओ कॉल त्याला कायच कुठे दाखव कोण आहे बरोबर तुझ्या हे पण दाखवावं लागतं. नाही, असं चालतं आजकाल. आमच्या प्रेमात तसं नव्हतं तुमचं प्रेम झालं का तसं? सोशल मीडियावर नव्हतं ना तेव्हा होतं की तेव्हा पण इंस्टाग्राम फेसबुक नंतर फेसबुक व्हॉट्सअप सगळं होतं त्याचं बंद होतं बा इंस्टाग्राम तू कुठं बोलतो इंस्टाग्राम मी बंद केलेलं. वहिनी बरोबर बंद होतं. तुझे भारतीय स्वातंत्र्य झालंय का भारत स्वतंत्र झालं 1857च्या पंडितला प्रेम आहे का झेंडा घेऊन पळत होता वाटतं तुम्ही हो, थांबा, आम्ही आलो. सोबत नाही गेला कोणीच प्रपोज नाही केलं. डायरेक्ट ते मला सोडायला आले म्युच्युअल अंडरस्टँडिंग हा. गुण ते देऊ मला द्या. सोडायला आले. संध्या. हा, हे आता बोल. ते मला सोडायला आलेले तिथूनच आमचं जुळलं. असं एकदा थोडा वेळ जुळलं त्यात पण सपोर्ट माझ्या पप्पांचा होता. माझ्या पप्पांनी सांगितलं निशान माझ्या पुरीला जरा घरी सोड रे. त्यामुळे आमचं जुळलं. वा असं कोणाला मानलं पाहिजे त्यांनी परत एवढ्या तूच बोलणं जेवण तेवढं केलं ते मनोगत व्यक्त तो हे देतो रे टॉपिक देतो स्वतः बोलताना आवाज निघली त्याची ना दुसरं सांग. कर थांब ना बाबा तुम्ही बोलू शकता काहीतरी तुम्ही छान बोलता. माझं रामदेव तुमचं बोला. नवीन तुझी पहिली भेट अरे तुझी पहिली भेट वहिनीला भेटा गेला ना तू पहिल्यांदा वहिनीला भेटा गेला ना बघायलाच गेलो हा मग ते बघायला जाऊ दे बघायची भेटायला. नंतरची भेट सांगतो पहिली. नंतरची भेट एकांत अरे काय प्रवीण लग्न झालंय लग्न झालंय झालं मग काय अचानक सांगायला आलो त्यानंतर होकार दिला मग लग्न झालं. अरे मग कधी भेटायला नाही भेटायला भेटायला गेला कुठं एकदा पण नाही ओ देवा गणपती बाप्पा मोरया. आता मला वाटतं दगडूशेठला जायला लागलं पाय हे पडलं देवालाच माहित कुठं काय देवालाच जायला लागलं आता दगडूशेठला देव दर्शन पहिली भेट आमची दगडूशेठ. चांगलं आहे. घरी नाही बाकी पहिल्यांदा भेटले 2 मिनिटं फक्त अरे बघितलं. बघायला आमचं गेलो arrange ना. marriage. आमचं बघायचं कार्यक्रम आमचं पण arrange आहे. फक्त 2च मिनिटं त्यांनी बघितलंय त्याची खाली मान होती बाकी काहीच नाही. आता वरती करतो ना? आणि नंतर आता वरती करत आता वरती करतो ना आणि नंतर मग आमचं एकदा करतो. आता वरती करत दगडूशेठ. हे बघा आमची पण अरेंज मॅरेज आहे आम्ही 1 महिन्यात 10 वेळा भेटलो असेल तरी आम्ही असं काहीतरी सांगू नको अरे भेटलो तो भेटलो जायचं मागे. तो 4 वेळा भेटला मला माहिती आहे कसं होता experience? मस्त सुंदर आहे कोकण. स्वर्ग सगळ्यांनी जावा सगळ्यांनी बघून या. आम्ही जाऊन आलो. तुला विचार नाही का मध्ये आम्ही जाऊन करायला पाहिजे ना आपलं आणि आपण सोडून Excuse गेलो. me? संध्या फिरवताना कॅमेरा इथे कवर काढलं हो दे वहिनी घे मोठा भावला एक डोळा काढलेला मोठा भाऊला एक डोळा नसलेला. सीन होता. त्या मोठ्या भाऊल्याचा असा सीन होता की माझा भाऊ पुढे जातच तुमचा मोठा भाऊ पण थांबला जागेवरती नारळ नारळ ते बोलत होते वहिनी वरच्या घरी मी झोपायला जाणार नाही जर वरती जात असेल तर मी जाणारच नाही. आमच्या संतोष जायचं होतं आधी. मी झोपलेलो आहे हा यांनी झोपू दिलं नाही अरे तू घाबरवून त्याला पाय दुखते म्हणून तो सगळ्यात जास्त तुमच्या भावाला बघून घाबरलेला हा. त्याला तुम्ही करेक्ट सबसेल चेंजेस टॉपिक केला आता तुम्ही महाबळेश्वरला गेले काय काय माझ्या गेले सांगा कुठे महाबळेश्वरला गेले झालं काय काय स्पॉट बघितले बाबा हे सांगा काय काय आता मस्त सगळ्यांच्या गप्पा झाल्या खेचाखेची झाली ट्रिप झाली धमाल मस्ती झाली लव्ह स्टोरी सांगून झाल्या एकमेकाचे संसाराचे किस्से सांगून झाले आता आली सगळ्यात महत्त्वाची वेळ ती म्हणजे जेवणाची इकडे मस्त सगळेजण पंक्तीत जेवायला बसले आणि इकडे सगळ्या वहिनी वाढायला तयार झाल्या आता जेवण झाल्यानंतर आमच्या हॅशटॅग प्रायव्हसी ग्रुपने आमच्यासाठी खास सरप्राईज केक आणला होता मग झाला केक कटिंग फोटो हशा भरपूर धमाल आणि त्यानंतर सगळ्यांनी मनसोक्त डान्स केला ज्यांना डान्सची अजिबात सवय नव्हती त्यांनी आमच्यासाठी 2 पावले टाकली त्यासाठी मनापासून धन्यवाद फिरवा निशाणी परफेक्ट फिरवली बघ
आणि अशा गोड क्षणासोबत या सुंदर दिवसाची एंडिंग झाली. शेवटी सगळ्यांनी केक घेतला आणि थंडगार आईस्क्रीम खाल्लं आणि भरपूर हसत खेळत हा दिवस कायम आमच्या आठवणीत असाच साठवून राहील. अँड थँक्यू सो मच टू द एन्जॉयमेंट ग्रुप टू मेकिंग आवर डे सो स्पेशल. तर चला अशा प्रकारे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.